श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। श्री छत्रपती अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त मालेगाव रोडवरील छत्रपती अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते पूजन आणि ध्वजारोहण करीत शहरातून काढण्यात आली दुचाकी रॅली। राजकोट येथून निघालेल्या चामुंडा माता ज्योत यात्रेचे धुळ्यात करण्यात आले जोरदार स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस सहजीवन ज्येष्ठ नागरिक संघातर्फे साजरा। सडगाव येथील आदिवासी समाजाचे ग्रामदैवत पैलवान बाबा यांच्या यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। आणि खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरात अभिषेक पूजा महाआरती आणि घटस्थापना करीत शारदीय नवरात्रोत्सवाला करण्यात आला प्रारंभ। भाविकांची दर्शनासाठी गर्दी। आता बातमीपत्र विस्ताराने। श्री छत्रपती अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मालेगाव रोडवरील छत्रपती अग्रसेन महाराजांच्या पुतळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते पूजन आणि ध्वजारोहण करीत शहरातून दुचाकी रॅली काढून एकतेचा संदेश देण्यात आला। यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। श्री छत्रपती अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते मालेगाव रोडवरील छत्रपती अग्रसेन महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर दुचाकी रॅली काढून एकतेचा संदेश देण्यात आला। यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते। छत्रपती अग्रसेन महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने शहरातील अग्रवाल समाजातर्फे दिनांक 13 पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। सोमवारी जयंती उत्सवानिमित्त मालेगाव रोडवरील अग्रसेन चौकात छत्रपती अग्रसेन महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आणि ध्वजारोहण शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते झाले। छत्रपती अग्रसेन महाराज पुतळा पूजनानंतर दुचाकी रॅली निघाली। दुचाकी रॅलीमध्ये तरुणांसह महिला आणि तरुणींची संख्या लक्षणीय होती। या दुचाकी रॅलीद्वारे समाज एकतेचा संदेश देण्यात आला। त्यानंतर सोमवारी सकाळी 11 वाजता पांझरा नदीकाठी असलेल्या अग्रवाल विश्राम भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात मोठ्या प्रमाणात दात्यांनी रक्तदान केले। यावेळी आमदार अनुप अग्रवाल, युवा उद्योजक अजय अग्रवाल, समाजाचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश गिंदोडिया, अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल, उद्योजक विनोद मित्तल, शशिकांत अग्रवाल, अजय अग्रवाल, सुनील अग्रवाल, गणेश अग्रवाल, सुनील सिंगानिया, संजय गिंदोडिया, कैलास अग्रवाल, अनिल अग्रवाल, महिला मंडळाच्या अध्यक्षा भारती सिंगानिया, युवक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गिंदोडिया, युवती मंडळाचे अध्यक्ष श्रेया अग्रवाल, अग्रवाल सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष कैलास अग्रवाल, समाजाचे वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉक्टर दिनेश अग्रवाल, स्वप्नील अग्रवाल, पवन अग्रवाल, राहुल अग्रवाल, विजय अग्रवाल, कौशिक अग्रवाल यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी 5151वी महाराजा अग्रसेन जयंती पूर्ण भारतवर्षात अग्रवाल समाजातर्फे साजरी होत आहे। सालाबादाप्रमाणे अग्रवाल समाज धुळे हे देखील महाराजा अग्रसेन जयंती उत्सव मोठ्या उत्साहात सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमात साजरा करीत आहे। दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी युवती क्रिकेट मॅच, महिला मंडळ क्रिकेट मॅच पासून सुरू होणारी आजची आमची ही जयंतीचा कार्यक्रम आज संध्याकाळी मुख्य अतिथी माननीय श्री धर्मयोद्धा आमदार अनुपजी ओमप्रकाशजी अग्रवाल, स्थानिक अतिथी माननीय श्री अजय सुरेशजी अग्रवाल, अग्रवाल समाजाचे अध्यक्ष डॉक्टर जगदीशजी गिंदोडिया, आमचे वरिष्ठ मार्गदर्शक माननीय श्री विनोदजी अग्रवाल, तसेच अग्रवाल युवक मंडळ, अग्रवाल महिला मंडळ, अग्रवाल युवती मंडळ आणि समाजाचे सर्व पदाधिकारी आणि समाज बांधव या कार्यक्रमासाठी गेल्या 10 दिवसापासून परिश्रम घेत आहे आणि सर्व एकोप्याने मोठ्या प्रमाणात हजर राहून या कार्यक्रमाला सक्सेस गुजरात येथील राजकोट येथून निघालेल्या चामुंडा माता ज्योत यात्रेचे धुळ्यात श्री चामुंडा माता धर्मदाय ट्रस्टतर्फे सोमवारी जोरदार स्वागत करीत शहरातून चामुंडा माता ज्योत यात्रा काढण्यात आली। गुजरातमधील राजकोट येथून निघालेल्या चामुंडा मातेच्या ज्योत यात्रेचे सोमवारी धुळ्यात जोरदार स्वागत करण्यात आले। राजकोट येथील चोटीला होऊन सोमवारी सकाळी 6 वाजता शिवतीर्थाजवळ चामुंडा माता ज्योत यात्रेचे आगमन झाले। त्या ठिकाणी आमदार मंजुळा गावित यांनी पूजन करून ज्योतीचे स्वागत केले। नंतर जुने धुळ्यातील सुभाष नगराजवळ देशभक्त सुभाषचंद्र बोस पुतळ्याजवळून सकाळी 9:30 वाजता
श्री चामुंडा मातेची ज्योत यात्रा निघाली। शहरातील पांझरा नदी किनारी चामुंडा माता नगरात बडगुजर व इतर काही समाजाची कुलदैवत असलेल्या श्री चामुंडा माता मंदिराचे काम प्राणप्रतिष्ठेच्या प्रतीक्षेत आहे। त्यासाठी नवरात्रोत्सवात पहिल्या माळेला सोमवारी श्री चामुंडा माता धर्मदाय ट्रस्ट तर्फे भक्तिभावात चामुंडा माता ज्योत यात्रा काढण्यात आली। यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, शिवसेनेचे नेते हिलाल माळी, महानगरपालिकेचे अभियंता प्रदीप चव्हाण, उद्योजक राजेश वाणी, चेतन मंडोरे, कमलेश गांधी, सनी चौधरी, चामुंडा माता धर्मदाय ट्रस्ट धुळेचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर, उपाध्यक्ष गुलाबराव बडगुजर, सचिव राजीव जगन्नाथ बडगुजर, कोषाध्यक्ष विनायक बडगुजर, तसेच प्राध्यापक ईश्वर बडगुजर, शेखर बडगुजर, भूपेश बडगुजर, किशोर बडगुजर, किरण बडगुजर, संजय बडगुजर, संजय नंदवळकर, संदीप बडगुजर, नंदू आयरराव, मंगला बडगुजर यांच्यासह बडगुजर समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। चामुंडा माता ज्योत यात्रेच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। पांझरा नदी किनारी तिडोआजवळ माता एकविरा देवीच्या रोडाला आपल्या धुळे शहरात कुलस्वामिनी चामुंडा माताचं मंदिर पूर्णतः होत आहे आणि आता लवकरच प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। त्याआधी आता नवरात्राच्या पहिल्या माळला आपल्या धर्मदाय ट्रस्टच्या चामुंडा माता धर्मदाय ट्रस्टच्या वतीने चोटीला गुजरात येथून ज्योत आज सकाळी 8 वाजेला शिवतीर्थावर आगमन झालं आणि त्याचं सुभाष पुतळ्यापासून आपल्या धुळे शहराचे माननीय लोकप्रतिनिधी सर्वांच्या हस्ते पूजन करून आता सर्व भाविकांच्या आणि भक्तांच्या हस्ते या मिरवणुकीचा सोहळा हा सुभाष पुतळ्यापासून चिंचगल्ली मार्गे कांदूरश्री मंगल कार्यालय आणि एकविरा मातेच्या मंदिराकडे विराजमान होण्याच्या तयारीने सर्व आलेल्या भाविकांच्या धर्मदाय ट्रस्टच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि आभार मानतो। धन्यवाद। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस शहरातील सहजीवन ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कुमारनगरातील बावलपुरी पंचायत भवन येथे केक कापून साजरा करीत ज्येष्ठ नागरिकांसाठी 75 प्रकारच्या अन्नपदार्थांची मेजवानी देण्यात आली। धुळे शहरातील साक्री रोडवरील कुमारनगर येथील बहावलपुरी पंचायत भवन येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस शहरातील सहजीवन ज्येष्ठ नागरिक संघातर्फे केक कापून साजरा करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी 75 प्रकारच्या विविध अन्न पदार्थांची मेजवानीही देण्यात आली। सदर कार्यक्रमाचे नियोजन माजी नगरसेवक, भाजप व्यापारी आघाडीचे नेते तथा सहजीवन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हर्षकुमार रेलन यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विजय पाचापूरकर, हिरामन गवळी, माजी उपमहापौर कल्याणी आंबोळकर, मनोज गर्दे, मिलिंद वैसाने, सिंधी समाजाचे अध्यक्ष गुलशन उदासी, माजी नगरसेवक सुनील वैसाने, सिंधी साहित्य अकादमीचे सुरेश कुंदनानी, राजेश गिंदुडिया, ललित आरुजा, पारस दुग्गड, सिंधी साहित्य अकादमीचे सुरेश कुंदनानी, राजेश गिंदुडिया, ललित आरुजा, पारस दुग्गड यांच्यासह सिंधी समाज बांधव आणि सहजीवन ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्वगौरव भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा दिनांक 17 तारखेला असलेला वाढदिवस मोदी साहेबांचा सेवा पंधरवाडा म्हणून आम्ही साजरा करत आहोत। कुमारनगरमधील ज्येष्ठ नागरिकांचा सहजीवन ज्येष्ठ नागरिक संघ आहे, मी अध्यक्ष आहे त्याचा। आम्ही आज ज्येष्ठ नागरिक संघातर्फे माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या 75वा वाढदिवस आज आम्ही साजरा केलेला आहे। या प्रसंगी आम्ही 75 प्रकारचे व्यंजन ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेले आहेत। आम्ही त्यांच्या मोदी साहेबांचा केक कापलेला आहे। मोदी साहेबांच्या आयुष्याला त्यांच्याकरता आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहे। मोदी साहेब निरोगी राहो अशी आम्ही सर्वांची इच्छा आहे। एक चांगलं आयोजन आम्ही केलं आहे। सर्व नागरिक इथले आलेले आहेत। सर्वांना आमचे नेते माननीय हिरामनप्पा, माननीय कल्याणीताई आंबोळकर, आमच्या माजी उपमहापौर या सर्वांनी संबोधित केलेलं आहे। सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे। आम्ही मोदी साहेबांना या प्रसंगी त्यांच्या सुंदर आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी आणि त्यांनी मी 75 वाढदिवस म्हणून 75 मिठाया आणण्याचं ठरवलं होतं, पण मी न मोजता आणल्या म्हणून ते 120 आयटम झालेले आहेत। म्हणून माझी पूर्ण इच्छा आहे की मोदी साहेब 120 वर्षापर्यंत जगावे अशी माझी इच्छा असून मी या प्रसंगी मोदी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। धुळे तालुक्यातील सडगाव येथील आदिवासी समाजाचे ग्रामदैवत पैलवान बाबा यांच्या यात्रोत्सवानिमित्त सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण यांच्या हस्ते पैलवान बाबांचे पूजन करण्यात आले। या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते।
धुळे तालुक्यातील सळगाव येथील आदिवासी समाजाचे आराध्य दैवत पैलवान बाबा यांची यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षापासून येथील आदिवासी बांधवांतर्फे पैलवान बाबांची यात्रा भरवली जाते. परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आजनाळ्याचे माजी सरपंच विनोद चव्हाण यांना यावर्षी पूजेचा मान देण्यात आला होता. त्यांच्या हस्ते पैलवान बाबांचे पूजन करण्यात आले. यात्रेत भाविक मोठ्या संख्येने नवस फेडण्यासाठी आले होते. पैलवान बाबांच्या यात्रोत्सवात भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य सोपान पाटील तसेच गावातील सरपंच उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थ व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या या सळगावच्या पुण्यनगरीचे ग्रामदैवत पैलवान बाबा यांच्या यात्रेनिमित्ताने आलेले परिसरातील यात्रेकरू असतील, विक्रेदार असतील आणि या यात्रा निमित्ताने ज्यांच्या हातचे 2025 ची पूजा आयोजित केली होती ते आपल्या परिसरातील ज्येष्ठ नेते आदरणीय विनोद भाऊ चव्हाण आणि आपल्या सळगाव पंचायत समिती गणाचे माजी सदस्य आदरणीय सोपान दादा पाटील, गावातील सर्व ग्रामस्थ, तरुण मित्र मंडळ, आमचे सर्व आदिवासी बांधव यांच्या सहकार्याने आपल्या या पैलवान बाबा यात्रा या ठिकाणी आज संपन्न होत आहे. आणि आलेले सर्व पैलवान बाबा यात्रेसाठी आमच्या आदिवासी बांधवांतर्फे सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पैलवान बाबा खानदेश कुलस्वामिनी आई एकविरादेवी मंदिरात पहाटे अभिषेक, पूजा, महाआरती आणि घटस्थापना करीत शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी पहाटेपासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. धुळे येथील खानदेश कुलस्वामिनी आई एकविरादेवी मंदिरात सोमवारी पहाटे अभिषेक, पूजा, महाआरती आणि घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. श्री एकविरादेवी मंदिरात पहाटे 4 वाजेपासून घटस्थापनेच्या विधीला प्रारंभ झाला. पहाटे अभिषेक करण्यात आला. देवीला पुजाऱ्यांनी 7 शृंगार चढवला. त्यानंतर सकाळी 10 वाजता अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर प्रशासनाने भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे यासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था केली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटे 4 वाजेपासूनच शहराच्या विविध भागातून अनेक महिला, युवती, युवक देवीच्या दर्शनासाठी पायी चालत निघाल्यामुळे शहरातील सर्वच भागातील रस्त्यांवर पहाटेपासूनच भाविकांची गर्दी दिसून आली. घरोघरी घटस्थापना होत असल्यामुळे सकाळी घट व पूजेचे साहित्य, देवीची मूर्ती, फोटो घेण्यासाठी प्रमुख चौकांसह जुना आग्रा रोड गर्दीने गजबजला होता. नवरात्रोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक, 3 उप अधीक्षक, 10 पोलीस निरीक्षक, 38 सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच 1231 पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्तासाठी समावेश आहे. जिल्ह्याबाहेरून 800 पुरुष आणि 100 महिला होमगार्ड देखील बंदोबस्तासाठी सहभागी झाले आहेत. तसेच गर्दीवर नियंत्रण आणि तात्काळ प्रतिसादासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यात राज्य राखीव पोलीस बलाची 1 तुकडी, 4 RCPची पथके, 2 QRT पथक यांचा समावेश आहे. ही पथके संभाव्य धोके आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज आहेत. देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट धुळे श्री एकविरा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज 22 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. हा उत्सव कोजागिरी पौर्णिमेपर्यंत म्हणजे 15 दिवस चालतो. यावर्षी नवरात्र उत्सव हा 11 दिवसाचा आलेला आहे. म्हणजे 22 तारखेपासून तर 2 तारखेपर्यंत नवरात्रोत्सव, 11 दिवसाचा नवरात्रोत्सव. तो 11 दिवसाचा नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आम्ही असे ह्या मंदिरामध्ये 250 कुळांची दैवत असल्या कारणाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात ह्या राज्यातून बहुसंख्य भाविक येतात. म्हणून त्यांच्या सुविधाकरता अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. त्यांच्या मुक्कामाला कोणी आला तर मुक्कामाची सुविधा देखील करण्यात आलेली आहे. AC रूम आहेत, नॉन AC रूम आहे, अटॅच सगळे. आणि जे भाविक नुसते येऊन दर्शन घेऊन थोडा वेळ बसून जातील त्यांच्याकरता शामियाना मंडप पण टाकण्यात आला आहे. आणि ह्या वर्षी शामियाना मंडप मोठ्या प्रमाणात टाकलेला आहे आणि खाली घाटावर पण टाकलेला आहे. आता नवीन नवीन जे कार्यक्रम होतात या धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी अनेक पद्धतीने राबवण्यात येणार आहे. कुमारिका पूजन आहे, होम हवन आहे, नंतर सामुदायिक पाठ, सप्तशती पाठ, त्याच्यानंतर कुमारिका पूजन आणि
सुहासन पूजन असे सामुदायिक कार्यक्रम होणार आहे. या सामुदायिक कार्यक्रमाचा याच्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही बहुसंख्य प्रमाणात मागवण्यात आला आहे. त्यानंतर मंदिर प्रशासनातर्फे पण सिक्युरिटी गार्ड लावण्यात आलेले आहेत आणि परत मंदिरात 35 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहे. त्यामुळे कोणाची गैरसोय होऊ नये, काही होऊ नये या हिशोबाने आम्ही मंदिर ह्या नवरात्र काळात 24 तास उघडं ठेवणार आहोत आणि भाविकांना दर्शन घेणारा केव्हाही येऊन दर्शन घेऊ शकतील. 24 तास मंदिर उघडं राहील. तर ह्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांना आणि ट्रस्टतर्फे ट्रस्टतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि नवरात्र उत्सवात येऊन आई भगवतीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा आणि आपलं शुभकामना देतो. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. श्री छत्रपती अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त मालेगाव रोडवरील छत्रपती अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते पूजन आणि ध्वजारोहण करीत शहरातून काढण्यात आली दुचाकी रॅली. राजकोट येथून निघालेल्या चामुंडा माता ज्योत यात्रेचे धुळ्यात करण्यात आले जोरदार स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस सहजीवन ज्येष्ठ नागरिक संघातर्फे साजरा. सडगाव येथील आदिवासी समाजाचे ग्रामदैवत पैलवान बाबा यांच्या यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. आणि खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरात अभिषेक, पूजा, महाआरती आणि घटस्थापना करीत शारदीय नवरात्रोत्सवाला करण्यात आला प्रारंभ. भाविकांची दर्शनासाठी गर्दी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.